ये गारंटीड ऑथेंटिक है। इसमें नारावाने जी ने कहा है कि उनका मेमोआर है, उसे सरकार पब्लिश नहीं होने दे रही है, इसमें सब लिखा है। और मैं सिर्फ इसमें से 5 लाइन पढ़ना चाहता हूं, जिसमें नारावाने जी ने राजनाथ सिंह के बारे में और मोदी जी के बारे में उन्होंने स्वयं स्वीकार किया कि पुस्तक प्रकाशित नहीं हुई है। अब जो पुस्तक प्रकाशित नहीं हुई है, इसका जिक्र सदन में कैसे हो सकता है? मैं ऐसा नहीं है कि नई परंपरा, नया नियम, नए रूल आपके लिए लागू कर रहा हूं। जो पूर्ववर्ती नियम है और जो परंपरा है उसका हवाला दिया है, और आप प्रतिपक्ष के नेता है, मुझे आशा है कि आप उन नियम प्रक्रियाओं का पालन करेंगे। ये जो किताब है, ये नारावाने जी की किताब है। केवल एक व्यवस्था आपकी तरफ से चाहता हूं, लीडर अपोजिशन अपनी तरफ से वह पुस्तक यहाँ प्रस्तुत कर दें। किस पुस्तक पे लिखा है वो मैं पुस्तक देखना चाहता हूँ, सदन देखना चाहता हूँ। बिल्कुल नहीं, प्रकाशित ही नहीं हुई, पुस्तक प्रकाशित ही नहीं हुई। मैं कॉन्फिडेंस के साथ कहना चाहता हूँ वह पुस्तक प्रकाशित ही नहीं हुई। मेरे हाथ में एक मैगजीन है, उस मैगजीन में आर्टिकल है, उसको मैं कोट कर रहा हूँ। ये लीडर अपोजिशन सदन को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं, इन्हें किसी भी सूरत में यह बात बोलने की यहाँ पर इजाजत नहीं दी जानी चाहिए। ये कहते हैं कि ये टेररिज्म से लड़ते हैं और ये एक कोर्ट से डरते हैं। मतलब इसमें क्या चीज है जिससे ये इतना घबरा रहे हैं कि मैं ये नहीं बोल पा रहा हूँ? उस लिंक की आप चाहते हैं कि मैं इस किताब को, इस मैगजीन को कोट ना करूं? बिल्कुल। तो फिर मैं डिस्क्राइब तो कर सकता हूं। नॉट डिस्क्राइब नहीं कर सकते। ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप, अध्यक्ष जी ने ना बोला है, नहीं बोल सकते। आपण पाहत असाल तर गेल्या आठवड्याभरापासूनच सभागृहाचं कामकाज तहकूब होत आलं। राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण झालं आणि त्या अभिभाषणावर नंतर चर्चा असते आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी त्या चर्चेकरता उभे राहिले। साधारणतः चर्चा होत असते 8 ते 10 तासाची आणि त्या 10 तासाच्या नंतर माननीय पंतप्रधान त्याला उत्तर देत असतात। ही परंपरा आणि प्रथा आणि परंपरा आहे। परंतु जे काही राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण होतं त्या अभिभाषणावर जे काही मुद्दे असतात, नेहमीच असते की आपला आमचा देश कोण्या पद्धतीने चालला, कुठे चालतं, आमची आर्थिक परिस्थिती काय आहे, विदेश नीती काय आहे, देशांतर्गत संरक्षण कसं आहे, ह्या सगळ्या बाबीच्या बाबतीत साधारणतः राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचे मुद्दे असतात। आणि तोच धागा पकडून माननीय विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी यांनी चर्चा करत असताना सरकारला विचारलं की आपले आणि चीनचे संबंध कसे आहेत। आणि जे सेनाप्रमुख होते नरवणे साहेब, त्या नरवणे साहेबांचे जे आत्मचरित्र जे आहे ते आत्मचरित्र जे की सरकारनं अजून प्रकाशित होऊच दिलं नाही, त्या चरित्रातील काही भाग म्हणजे 2 ते 3 ओळी ह्या ते कोट करणार होते। परंतु विद्यमान सरकारनं नव्हे तर पीठासीन अधिकारीनं जे पीठासीन व्यक्ती असते ते सन्माननीय पद आहे, ते काही पक्षाचं कोणा पक्षाचं पद नसते, ते पक्षविरहित त्यांना वागायचं असते। ते वागत असताना ते कुठल्या तरी पक्षाची बाजूच, एक सरकारची बाजू घेऊन वागत होते आणि पक्षपाती धोरण हे स्पष्ट आखत होते। कारण राहुलजी गांधी ज्या वेळेस बोलण्यासाठी उभे राहिले त्या वेळेस त्यांचा माईक ऑफ केला गेला। त्यांना पुढे शब्दही काढू न देता मग राजनाथ सिंग असतील, नंतर माननीय अमित शहाजी असतील, माननीय किरण रिजिजूजी असतील, या सर्व मंडळींनी रोखलं आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी सुद्धा रोखत होते। आमचं म्हणणं एकच होतं की हे जे काही LOP आहेत, आमचे विरोधी पक्षनेता आहेत, यांना बोलू द्या। परंतु त्यांनी बोलू दिलं नाही। शेवटी एक दिवस, दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी तर त्यांनी दुसऱ्या सन्माननीय सदस्याचं नाव घेऊन चर्चा पुढे ढकलली, पण राहुल गांधींना बोलण्यापासून पूर्णतः रोखलं। हे फक्त आमचा मुद्दा एकच होता की राहुल गांधींना बोलू द्यावं, म्हणून ते आम्ही वारंवार सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि तो आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो नाही। आता एक मी जो मगाशी सांगितलं तुम्हाला की देशाचे पंतप्रधानांनी त्यामध्ये उत्तर देणं गरजेचं असते लोकसभेत, परंतु देशाच्या 56 इंची असलेले पंतप्रधान हे
की काँग्रेस पक्ष हल्ला करणार होतं हे कोण सांगतोय? लोकसभेचे स्पीकर. म्हणजे आम्ही सामान्य माणसं, सामान्य कार्यकर्ते, लोकांनी निवडून दिलेले, लोकसभेत बसलेले जे त्यांचे सहकारी सुद्धा आहोत, ते सहकारी त्यांच्यावर हल्ला कसा करू शकतात? आणि तिथं अवजार कुठले येतील? म्हणजे आम्ही जर LOP यांना बोलू देण्यासाठी आग्रह धरत असेल तर हे त्या चर्चेतून पळ काढतायत. आणि पंतप्रधान महोदयांनी त्या चर्चेपासून पळ काढला आणि उलटा मीमांसा केल्या की पंतप्रधानावर हल्ला होणार होता हे तर कुठून काढलं त्यांनी काय माहित. परंतु जनतेत त्यांनी एक भ्रम पैदा केला की काँग्रेसवाले आणि विरोधी पक्षाचे इतर घटक पक्ष जे की तृणमूल काँग्रेसचे असतील, सपाचे असतील, इतर असतील, हे पंतप्रधानावर हल्ला करणार आहेत म्हणून पंतप्रधानांनी लोकसभेत त्याचं उत्तर दिलं नाही. हे अतिशय चुकीचा पायंडा पडला. पुढे उद्या सुद्धा सभागृह चालू होईल त्यावेळेस पक्षाची नीती ठरणार आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की LOPना बोलू द्या.